नमस्कार मित्रांनो, आमच्या कॉलनीच्या पार्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघत आहात इथे की सगळीजण एकदम जोमानं लागलेले आहेत कॉलनीच्या पार्टीसाठी नियोजन करण्यासाठी. तर सर्वांनी मिळून इथं हात जोडत आहे. तर या सगळ्यांची ओळख करून तर देणारच आहे, पण ही आज आमची पार्टी करताना काय काय मज्जा होते, काय काय होते, काय सगळ्यांची चर्चा होते, हे सगळं आपण आज बघून घ्यायचं आहे. कारण आमची कॉलनी जी आहे ती नुकताच जन्माला आलेली आहे. अजून ह्या कॉलनीचं आम्ही नाव पण ठेवलेलं नाही. लई नाही मित्र, आमची 5-6च घरं आहेत आणि या 5-6 घरांची माणसं मिळून जर म्हटला तर 15 ते 16च माणसं आहेत आमची. आणि आता आपण जाणून घेऊया की यांची काय काय नावं आहेत. तर सगळ्यात पहिला सुरुवात करूया. जॅकेट घातलेले जे आहेत ते आमचे मंडळाचे सल्लूभाई आहेत, सलमान खान आहेत. ते एकदाच प्रकट होतात कॉलनीमध्ये, एकदाच चकाचकमध्ये येतात, पण पूर्ण हवा करून जातात मित्रांनो. आणि बघत आहात तुम्ही इथे सगळेजण कांदा चिरत आहेत, कोण फ्लावर निवडत आहे आणि सगळेजण एकदम जोमात लागलेले आहेत. कारण पार्टी ही सल्लूबाईंनी पार्टी दिलेली आहे. विशेष म्हणजे कारण सल्लूबाईंच्या मुलग्याचं नंबर आलेला आहे विज्ञान प्रदर्शनमध्ये, त्यामुळे ही पार्टी आहे. तर आपण त्याला पण बघूया, तो नंतर येईलच कॅमेरासमोर. पण त्याआधी बघूया की आमच्या मंडळीचे कोण कोण आहेत. तर तुम्ही आता सल्लूबाईंची तर ओळख झाल्यात. तर आता ही जी सगळी आवराआवरी चालू आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आज जर कोणाचा असेल तर हे आमचे चॉकलेट बाय आहेत. तर चॉकलेट बायनी तर मॅटर तुम्हाला नंतर समजेलच काय असेल तो. तर हे आमचे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व कुमार भाऊ आहेत. तर कुमार भाऊ हे सध्या चुलीसमोर विचार करत आहे की हे जाळ कोण घातला, हे सगळं चूल भरून ठेवल्या आणि ह्याला आता कसं पेटायचं हे विचारात कुमार भाऊ आहेत. तर बाकीची सर्व मंडळी विचार करत आहे कधी होणार. तर तिकडं आमचे चॉकलेट बॉय सध्या पूर्ण चॉकलेट बॉय लेडीच्या घोळकात आहेत. कारण त्यांचा एक मॅटर झालेला आहे घरात. मॅटर समजल्यामुळं सगळेजण ॲडव्हान्स देत आहे, पण तरीसुद्धा आपले चॉकलेट बॉय एकदम हसत मुखत सगळे फिरत आहेत. तर हे सध्या तुमच्या समोर जे काळ्या टोपी घातलेले जे दिसतात ते आमच्या कॉलनीचे हसमुखबाई आहेत. सदैव हसमुख, सगळ्यांना हसवत असणारे हसमुखबाई. तर तुम्ही बघू शकत आहात सध्या ते ज्या तिथं बसलेल्या आहेत हिरव्या साडीच्या अध्यक्षाबाई, आपल्याकडे बोलत आहेत अध्यक्षाबाई. तर त्या अध्यक्ष मॅडमांच्या बरोबर वशिला लावत आहेत पुढच्या पार्टीसाठी. तर तुम्ही बघत आहात की अरे बापरे, हे काय, अरे कुमार भाऊ तर पूर्णपणे चुलीच्या आत जात आहे. बहुतेक त्यांचं काय तर तिथं हरवलंय ते शोधत आहेत. कुमार भाऊ, अहो कुमार भाऊ, काय शोधताय तिथं? हा, अरे कुमार भाऊ पूर्ण चुलीच्या आत गेलेले आहेत. नक्की काय एवढं महत्वाचं गेले ते अजून काय समजलं नाही आम्हाला पण. आणि हसमुख भाऊ पण बघत आहेत अरे कुठं काय काय पडले हे. तर तिकडं लेडीजांची चर्चा मोठ्या जोरात चालू आहे. तर अध्यक्षाबाईंच्या समोर सगळ्या लेडीज बसून अरे बापरे, अध्यक्षाबाई डोक्याला हात लावत आहेत. तुम्ही कामं काय करत नाही, फक्त आमचे व्हिडिओज करत असताय का, असं त्याने आम्हाला फिरवत आहेत. पण कुमार भाऊनी शेवटी पातेलं बाजूला ठेवलेले आहेत आणि चुलीमध्ये काय पडले ते शोधत आहेत. तर कुमार भाऊ एकदम जाळ आता जरा लागल्यामुळे खुश झाले. जे होतं ते पेटलेलं दिसतंय त्यांचं चुलीत पडलेलं. तर असू दे, पुढं बघूया. तर हसमुख भाऊ विचार करत आहेत की आता सुरुवात कुठनं करावी, कारण जेवण कायम त्यांच्याकडेच असते. तर हे आमचे चॉकलेट बाय आहेत. तर त्यांच्याजवळ जी उभारली ती आमची नॅनो, आमची क्यूनगरला आहे कॉलनीची. आणि तुम्ही बघू शकत आहात की काय पण लागलं की कुमार भाऊ, एक कॉल कुमार भाऊ. तोपर्यंत अध्यक्षाबाई इकडे आलेले आहेत आणि काय चुली जाळ घातलाय त्या कुमारनं, थांब म्हणून सगळंच बाहेर काढलेलं आहे. वळून बघितलं असतील तुम्ही. आणि हे जे चिरायला बसलेले टोपी घातलेले हे जे आहेत पॅन्ट शर्टवाले, ते आमचे पांडुरंग आहेत. चक्क आम्हाला पूर्णपणे मदत करायला आज पहिल्यांदा प्रकट झाल्यात ते. कारण ते सहसा नसतात आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या कॉलनीचेच भाग आहेत, पण ते कधीतरीच प्रकटतात. आणि जेव्हा प्रकटतात तेव्हा पूर्णपणे पहिल्या दोघी आहेत. तर अध्यक्षाबाई जाळ घालण्यात बिझी आहेत. सगळं त्यांनी बाहेर ओढून काढलेलं आहे. कारण कुमार भाऊंनी त्यांचं काय पडले ते शोधायच्या नादात जाळ घेऊन ठेवला असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी अध्यक्षाबाई यांनी आपल्या
कागद वगैरे घेऊन आता पेटवायचा विचार केलेला आहे। तोपर्यंत अध्यक्षाबाई कामात आहेत म्हटल्यावर सल्लूबाईंची एंट्री झालेली आहे। थांब बायको काय झाले, थांब मी बघतो असं करत सल्लूबाई इथं आलेले आहेत आणि सल्लूबाईंनी शेवटी आता जाळासमोर थांबले आहेत। तर दोघं जोडीनं आता जाळ लावत आहेत चुलीमध्ये, बघायला लागला मित्रांनो, आणि त्यांनी आता जाळ घालत आहेत। तेव्हा अध्यक्षाबाई म्हणजे पेटवा तुम्ही, मी जातो मग असं करून गेलेले आहेत। मग सल्लूबाई आता चुलीचा जाळ लावण्यात व्यस्त आहेत, एकदम मन लावून काम करतात ते करतात तेव्हा, आणि जेव्हा करत नाही तेव्हा काहीच करत नाहीत, मोबाईल घेऊन बाजूला बसतात। तुम्हाला समजेलच जसं पुढं। तर चॉकलेट बाई आमच्या हिटलर मॅडम बरोबर बोलत आहे। हिटलर मॅडम म्हणजे ते तिकडं कोपऱ्यात दिसत आहे, ते आमच्या मंडळी आहेत आणि त्यांच्या अलीकडे जे बसले आहेत त्यांची पण ओळख करून देणार आहे। पण जरा थांबा, आधी आमची सल्लूबाई काय करतात बघूया, कसा जाळ लावतात ते आधी बघूया। तर सल्लूबाई एकदम जाळ लावण्यात व्यस्त आहेत, तर मन लावून त्यांनी जाळ लावत आहेत आणि त्यांनी विचार करत आहेत की ह्याला हे कधी शिजायचं, कधी पेटायचं, कधी शिजायचं आणि कधी खायचं। तर चॉकलेट बाई तोपर्यंत चर्चा करताय। अध्यक्षाबाईंनी नवरा आमचा बसलाय जाळ घालायला, थांब मदत करतो, पण अध्यक्षाबाईंनी लाकडाचा ढीग घेऊन झालेला आहे। अरे बापरे, डिगेलच पातळीच रिकामी केली इथं, तर आता काय खरं नाही। तर अध्यक्षाबाईंनी मनावर घेतलेलं आहे, दोघं जोडीनं आज चुलीला जाळ घालत आहे मित्रांनो। म्हणजे विचार करा आता दोघांचं प्रेम किती आहे, यातूनच तुम्हाला दिसून येत आहे। तर अशीच आमची कॉलनी अशी जरा अतरंगी बेतरंगी आहे। आणि तर चॉकलेट बॉय तिथे ज्या बसलेल्या आहेत त्या ब्युटिशियन आहेत। जर तुम्हाला पण कोणता पण मेकअप वगैरे करायचा असेल तर त्यांच्याकडे जाऊ शकता। चॉकलेट बॉय आत्तापासूनच त्यांच्याकडे वशिला लावत आहे की माझ्या लग्नात माझ्या बायकोचा मेकअप तू करायचा बघ म्हणून। तर त्यांच्याकडे येऊयाच आपण। अवघा चॉकलेट बॉय आणि अध्यक्ष बसलेले आहेत, सल्लूबाई काहीतरी लेक्चर देत आहेत आणि ते ऐकत आहेत मन लावून। तर एकंदरीत अरे बापरे, बघितला कसा फटका बसलेला आहे अध्यक्षाबाईंचा चॉकलेट बॉयला। तर मॅटर कशाला करतोस रे, हा सांभाळायचं होत नाही तर करायचं नाही रे, हा। अरे असंच एकानं आमच्या यानं केलं आणि घरात जाऊन बडवलेली, तसं तुला पण दणकं बसेल असं अध्यक्षाबाई लेक्चर देत आहे। आणि तिकडं पलीकडे हसमुखबाईचा मुलगा कसा नाचत आहे बघा। तर तो राजू आहे आपला, आणि अध्यक्षाबाई एकदम सिरियस होऊन सांगत आहेत की तोपर्यंत इथं आमचा छोटा बघा काहीतरी करामती चालू आहेत। तर ब्युटिशियन आलेले आहेत, हे तू काय पण कर रे, तू काय भिऊ नकोस रे, मी आहे रे, काय नाही झालं तर आमच्या घरला आण म्हणतायत ब्युटिशियन। तर चॉकलेट बॉय एकदम सिरियसली ऐकत आहेत, कोणाचं काय ऐकावं काय कळना त्यांना। इकडं अध्यक्षाबाई एक सांगतात, ब्युटिशियन शेवटी डोक्याला हात लावलेला आहे दोघांनी, तुम्ही बघू शकत आहात की बास म्हटले आता काय खरं नाही। तर चॉकलेट बॉय तर एकदम आता काय करू, गोळी आणून द्या मी जीव देतो असं म्हणत आहेत। अरे बाप रे। तर तर ह्यांची आमच्या ज्योतिषींची एंट्री झालेली आहेत। तर त्याच्या आधी सल्लूबाई, अरे बापरे, त्यांच्या अध्यक्षाबाईंना चांगलाच फटका दिलेला आहे। तर ज्योतिषी कोण आहेत ते नंतर आपण जाणून घेऊयाच, पण त्याआधी बघू। हे आमचे ज्योतिषी, नमस्कार पाहुण्या। तर तुम्हाला काय पण असलं अडचण, तुमचा कुठल्या दिशेला काय कसा किचन कट्टा कसा काय करायचा आहे, कधी कुठे केक कसा कापायचा आहे, याची काय पण माहिती पाहिजे असली तर ते चॉकलेट बॉयच्या शेजारी बसल्यात, ते आहेत आमचे ज्योतिषी आमच्या कॉलनीचे। कधी पण कॉल करा, लगेच तुम्हाला सेवा मिळेल। तर चॉकलेट बॉय तर म्हणत आहेत, अहो बास मला आज काय समजेना, मॅटर घरात कळालाय। तर ब्युटिशियन म्हणाले, अरे काय काळजी, हे आमचा पांडुरंग विठ्ठल भेटला आमचा, तुम्ही काय पण करा, तुम्ही सगळी बिझी राहा, माझं मी इथं बघतो म्हणून विठ्ठल बसलाय। आणि इकडं तर सल्लूबाई आहेतच, सल्लूबाईंनी तर सल्लूबाई आणि चॉकलेट बाई चर्चा करत आहे इथून पुढचं कसं कसं नियोजन लावायचं घरात, तर समजले। आणि इकडं ज्योतिषांच्या जवळ ब्युटिशियन उभारलेले आहे की काय कसं कसं करूया। आणि हसमुखबाई आणि हे आमचे पांडुरंग बसल्यात कांदा चिरत। तर हसमुखबाई काय म्हणत आहेत की अहो काय काळजी करू नका, मी आहे की, आणि माझी बायको आहेच ब्युटिशियन, काय पण झालं तरी। तर अध्यक्षाबाईंना टेन्शन आलेलं आहे या सगळ्याचं, घरापर्यंत मॅटर आलं की शेवटी मला जायला पाहिजे म्हणून। आणि ज्ञानू आणि कुमार मस्ती चालू आहे त्यांच्या दोघांची चेष्टा मस्तरी। शेवटी त्यांनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व कुमारला जाऊन आता काय
कोथिंबीर आणि काय काय लागणारं राहिलेलं साहित्य घेऊन आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकत आहात की सगळे गोल करून गडबडीत आहेत। चॉकलेट बॉय तर डोक्याला हात लावून बसल्यात, कसं होणार काय होणार रे बाबा। ब्युटिशियन तर पाठ सोडना त्यांची की बाबा तुझ्या बायकोचा मिस मेकअप करणार। आणि त्याच्यावरती न्यानू म्हणाला अरे मला पण सांग, अरे तुझ्या लग्नात मिस शेवटी आरतीच ताट घेऊन उभा राहणार आहे, तर तू जा बाई जा बाई म्हणत आहे न्यानूला। आणि ब्युटिशियन म्हणत आहे अरे तुझा मेकअपचं कॉन्ट्रॅक्ट तेवढं माझ्याकडे असू दे, देतो बाई, थांब बाई म्हणून तू बाजूला आलेला आहे, काळजी करू नका। तर शेवटी डोक्याला हात लावून अरे काय करायचं रे कुमार, अरे अजून तो टेन्शन मध्ये आलेला आहे। अध्यक्षाबाई म्हणत आहेत पहिला करताना कळत नव्हतं काय, तर हे बघत आहात तुम्ही की तर चॉकलेट बाय म्हणत आहे मोबाईल बघा काय पण करा। शेवटी कुमार म्हणाला अरे सगळं राहू दे, चल आणि राहिलेला बाजार आणूया। तर असं करून वळून घेऊन जात आहे। तर इकडं हसमुखबाई विचार करत आहेत की आता काय करायचं, चुल्ल्यात जाळ तर नाही आहे, आता या या उलाटण्यानंच काहीतरी आपण टाइमपास करायचं चालू आहे त्यांचा। तर तुम्ही बघत आहात अध्यक्षाबाई सगळीकडे निरीक्षण करत फिरत आहेत सध्या। आणि अरे बापरे हे काय, हे आमचे राजू हसमुखबाईंचे चिरंजीव राजू अचानकच ते कॅमेरा समोर येऊन असं तुम्हाला सरप्राईज देत राहतील आधीमध्ये। तर आमच्या हिटलरबाई तर कुमार भाऊ चाललेले आहेत। तर बघू शकत आहात चॉकलेट बॉयला शेवटी म्हटलं चल जरा कामाचं बघ म्हणून घेऊन चाललेले आहेत। आणि इकडं न्यानू आणि राजूची फाईट चालू आहे, कायम ते एकमेकाला डोचत असतात। तर अरे तर राजू सोड बाबा कॅमेराला आता। तर कुमार भाऊ बसलेले आहेत गाडीवर आणि अध्यक्षबाई म्हटले मीच ठेवतो पोतं उचलून म्हणून एकदम पोतं जोरात उचललेले आहेत। अरे बापरे चॉकलेट बॉय तर आत्ताच कमरेत वाकला आहे, अजून लग्न नाही काय नाही असं म्हणत आहेत अध्यक्षाबाई। संजूबाई तंबाखू चोळत इथं आलेले आहेत। काय तुम्हाला हलते का माझं मी बायको काम करत्याला बघून सल्लूबाईंची एंट्री, थांबा जरा तंबाखू तोंडात टाकतो। तंबाखू तोंडात टाकून आता पोतं उचलायचं काम चालू आहे मित्रांनो। आणि असे करून पोतं उचलायला आहेत, तंबाखू ओटामध्ये दाबत दिसत आहे मित्रांनो। तर जातोस का काय करू सल्लूबाई विचारत आहेत। तर सल्लूबाई हे कधी कधी तरच कॅमेऱ्याच्या समोर येतात पण हवा करून जातात, तुम्ही बघितलं असशीला। तर पुढे बघा अरे इकडे हसमुख अजून नावच चालवत आहेत, त्यांची नाव काय संपलेलं नाहीत, उलाटण्यानं नाव चालवायचं चालू आहे। तर ब्युटिशियन आणि अध्यक्ष चर्चा करत आहेत की पुढचं नियोजन कसं करूया, का आपापल्या घरात जाऊनच खाऊया। तर इथं आमचा पांडुरंग बघा, तुमचं काय पण करा तुम्ही, माझं मी तयारी करतो असं आमचा पांडुरंग कांदा चिरत बसलेला आहे तिथं। आणि सल्लूबाई म्हटली अरे काय काय चालू आहे, म्हणून शेवटी सल्लूबाईंची एंट्री झाल्या। तर हसमुखबाई म्हणत आहेत अरे बाबा कंटाळा आलाय माझ्या सध्या लाईफचा, काहीतरी नवीन पिक्चर काढूया असं त्यांची चर्चा चालू आहे। तर सल्लूबाई म्हणत आहेत की थांब जरा आधी जेवणाचं बघूया। तर हेच ते सल्लूबाईचे चिरंजीव लाजत आहेत, त्यांचाच नंबर आलेला आहे। आणि हा आमचा बिंदास्त मुलगा रुद्र, काय पण करा आम्ही हाय बिंदास्त असा आहे तो। तर बघू शकत आहात तो। आणि तिकडं आमचा तो छोटका पळत आहे, तो पण आमचाच मित्रांनो। आणि हा सल्लूबाईचा मुलगा बघा यो आयुष, कसा कॅमेरा समोर तोंड दाखवत नाही आहे, अहो थांबा म्हणताय नाव लय पुढे जाईल। तर हसमुखबाई म्हणतात तलवार आहे काळजी करू नकोस काय जरी झालं तरी। तर तुम्ही बघू शकत आहात त्या दोघांची चेष्टा मस्करी पण मस्त चालू आहे। तिकडं राजू आमच्या छोटक्याला घेऊन संकट खेळत आहे। तर इकडे ब्युटिशियन बसलेले आहेत विचार करत काहीतरी गंभीर। तर सल्लूबाई आणि हसमुखबाईंची चर्चा चालू आहे की कुठली हिरोईन घ्यायची पिक्चर मध्ये जर काढला तर, ऐश्वर्या राय घ्यायची का कटरीना। तर या दोघांची चर्चा चालू आहे। तर तुम्ही बघू शकत आहात की सल्लूबाई म्हणतात अरे बाबा तुझे कुठली घ्यायची बघ बाबा, तुझी बायको मला बडवल। तर अशी चर्चा चालू आहे। तिकडे अध्यक्षबाई लगेच डोळं मोठं करून बघत आहेत सल्लूबाईकडे। तर इकडं चुलीला जाळ बघूया, अरे बाप रे अजून तर जाळ एवढा मोठा नाही आहे, छोटा आमचा मस्करी करत आहे। तर आमच्या हिटलर बाईकनी काय अजून तर जागा सोडलेली नाही, तुम्ही बघत आहात। तर तिकडं राजू आणि आमचा शिव खेळत आहेत।
तर जसं की तुम्ही बघत आहात की निवांत बिंदास्त आमची अशी कॉलनी निवांत जेवण करण्यामध्ये बिझी आहे. 16-17 माणसांचं जेवण केलेलं आहे. किती काय काय आणलेलं आहे, तांदूळ किती आणले, त्यानंतर ते व्हेज बिर्याणी आहे, त्यासाठी काय काय आणले ते पण आपण बघायचं आहे मित्रांनो. आणि शेवटी आता ह्यांच्या दोघांच्या मध्ये वाद चालू आहे की ऐश्वर्यासोबत मी हिरोईन होणार आणि ऐश्वर्या माझी हिरोईन म्हणून चालू आहे यांच्या दोघांच्या मध्ये वाद. तर सल्लूबाई म्हटले अरे ती ऐश्वर्याशिवाय आमचं काय चालत नाही. तर तिकडे अध्यक्षबाईचं तोंड उतरलेलं आहे. तर सल्लूबाईंचं बघू शकत आहात, त्यांना टेन्शन आले. तर अध्यक्षबाई आलेल्या आहेत रागानं. जसा त्या ऐश्वर्या रायचा विषय काढला निघल्या थांब आलोच. तर तुम्ही बघत आहात. तर सगळा मॅटर बाजूला ठेवून सगळे म्हटले आधी जेवणाच बघूया मग याच्यावर चर्चा करूया. तर तुम्ही बघू शकत आहात की तुम्ही बघत आहात की अध्यक्षबाई आता सगळीकडे फिरत आहे. तर कांदा चिरलेला आहे, टॅमॅटो चिरलेला आहे, ढबू चिरलेला आहे, मिरची आहे. तर टॅमॅटो अर्धा किलो, कांदा 1 किलो आणि फ्लावरचा गड्डा एक मोठा, असं 16-17 माणसांसाठी आम्ही घेतलेला आहे. अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये तेल थोडं घातलेलं आहे हसमुखबाईंनी. तर आणि खडा मसाला टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघत आहात. तर अध्यक्षबाई जरा चापसणी करायला लागल्यात की बाबा मसाला व्यवस्थित आहे का, पुढे एक्सपायर झालेले आणलेले आहेत. तर तुम्ही बघू शकत आहात की आमचे सल्लूबाई म्हणत आहेत काय पण करा, मी तर इथं शेकत बसलोय, काय पण टाकायचं ते. तर शेवटी उठलेलेच आहेत. हसमुखबाईंना म्हटले तू जेवणाचा आवड बाबा, मी जरा फेरफटका मारून आलो, जरा तंबाखू पाण्याला चोळून आलो. तर हे 3 किलो तांदूळ इथं घातलेलं आहे. अर्धा मोठं पातेलं आहे, 3 किलो तांदूळ आता त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. पाणी गरम झालेलं आहे, तेल टाकले, खडा मसाला टाकलेला आहे हसमुखबाईंनी. आणि जसं की तुम्ही बघत आहात दीक्षाबाई एकदम वॉच ठेवून आहेत की हळूच काहीतरी झोर होते का काय. आणि तिकडं आमचा चिरंजीव टेन्शनमध्ये बसलाय की यांचं जेवण कधी आवरायचं. तर मस्तपैकी खमंग वास आलेला आहे, तुम्हाला काय ना नाही मित्रांनो. तर इकडं पांडुरंग म्हटलेलं आहे कांदा टॅमॅटो चिरून आलोय आणि काय पाहिजे आहे का सांगा सेवा माझी. तर पांडुरंग पण आलेले आहे तिथं चुलीजवळ. आणि हे ज्योतिषी आणि सल्लूबाई काहीतरी चर्चा चालू आहे की पिक्चरचा मुहूर्त कुठल्या दिवशीचा ठेवू, असं सल्लूबाई चर्चा करा चालले गेलते. तर ब्युटिशियन म्हणतायत हिरोईनला तुमच्या सगळ्या मेकअप माझ्याकडे द्या. तर तुम्ही बघत आहात शेवटी पांडुरंगाने घेतलेला आहे हाती विडा आणि आता मुलातनं घेऊन तेच हलवत आहेत. कांदा टॅमॅटो चिरून आल्यानंतर शेवटी आता त्यांनी भात हलवायला लागले आहेत. हे आमचे पांडुरंग केव्हा तरीच प्रकट होतात, पण प्रकट होतील तेव्हा मोठी कृपा होते आमच्याकडे. तर तुम्ही बघत आहात छानपैकी त्यांनी अक्षरशः भजन म्हणत आपल्या मुलातनं फिरवत आहेत. आणि इकडं आजच्या पार्टीचे मेन आयोजक आयुष इथं बसलेले आहेत. तर पांडुरंग म्हणत आहे आता मीच काहीतरी जादू करून भात शिजवतो 2 मिनिटात. जाळ पण पांडुरंग आल्या जाळ पण मोठा झालेला आहे मित्रांनो, तुम्ही बघत आहात. हसमुखबाई म्हणत आहेत की थांब जरा मीठ टाकूया यात. त्यांनी मीठ वगैरे टाकलेलं आहे, कारण जेवणाचं सगळं लेवल किती माणसांचं कसं जेवण करायचं ते त्यांच्याकडेच आहे. तुम्ही बघू शकत आहात इथे. तर सल्लूबाई म्हणत आहेत भात एकदम खतरनाक झाला पाहिजे, खमखमीत, काळजी करू नका म्हणत आहेत हसमुख भाऊ. तर पांडुरंगाने हाती मुलात नाही घेतले, तुम्ही काय काळजी करू नका म्हणत आहेत. तर पांडुरंग एकदम मनापासून भात हलवून आता त्यावर प्लेट घातलेली आहे. तर हसमुखबाई म्हणत आहेत की काय झालं पिक्चरचं. ज्योतिषी म्हणाले थांबा जरा 2 महिने चालत नाही, जरा फेब्रुवारी होऊ दे मग आपण पिक्चरचं बघूया, कारण आता चांगलं नाही आहे 2 महिने काय. तर हसमुखबाई आणि सल्लूबाई त्यामुळे टेन्शनमध्ये आलेले आहे. 2 महिने आता थांबायला लागणार पिक्चरचं मुहूर्त नाही म्हटल्यावर. तर ज्योतिषी पण आता नाराज आहेत, माझी नाईट शिफ्ट आहे, यांचा भात कधी शिजायचा असं त्यांना टेन्शन आलेलं आहे. तर तुम्ही बघत आहात की हसमुखबाई म्हणत आहेत काय नाही तो पण इथंच पिक्चर करून घेऊया आपला. तर तुम्ही बघत आहात की पांडुरंग म्हणत आहेत की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तर इकडं आमचा हिटलर अजून फ्लावर सोलत आहे पिक्चर चालू झाल्यापासून. तर तिकडं राजूचा डान्स बघा तुम्ही बघितला
तर त्यांचं काय नियोजन काहीतरी वेगळंच चाललेलं आहे हिटलरचं आणि आयुषचं. बघूया काहीतरी त्यांचा प्लॅन चालू आहे दोघांचा हळूच तिकडे तुम्ही बघत आहात. आणि तिकडे ते इरेटिगा आईसाहेब दिसत आहे ते सल्लूबाईंचेच आहे. आणि हा जो शेड दिसत आहे हे तिथं जे आम्ही जेवण करत आहे हे सगळं हे पण सल्लूबाईंचंच आहे. तर हसमुखबाई म्हटलेले आहेत वास आलेला आहे, त्यामुळे आता पुढचं नियोजन करायला काय हरकत नाही असं चर्चा चालू आहे ज्योतिषींच्या बरोबर. ज्योतिषी म्हटलेले आहेत वेळ सांगलेले आहे पुढचं नियोजन लगेच टाका. तर इथं दिसत आहे मिल मेकर आणलेला आहे खास चॉकलेट बॉयच्या आग्रहास्तव मिल मेकर. त्यानंतर सवयीचं व्हेज बिर्याणी मसाला आणलेला आहे. तर यामध्ये आता सगळेजण एकदम तर आता ॲड करत आहेत हसमुखबाई सवयीचा व्हेज बिर्याणी मसाला एकदा खाल तर सकाळी 7च्या गाडीला जाल असं म्हणत आहेत. तर चांगली गोष्ट आहे. शेवटी चॉकलेट बॉय आणि अध्यक्षबाई यांची काय चर्चा सपना काय करू घरात तर कळाले आता. तर अध्यक्षबाई म्हणत आहेत तुला कळत नव्हतं काय एक करायची सोडून 3-4 करून ठेवलायस. तर इकडं हसमुखबाईंनी इथे जोर लावलेला आहे जेवणासाठी. पण चॉकलेट बॉय अजून टेन्शनमध्ये दिसत आहेत. तर ते हसण्याचा प्रयत्न करत आहेत पण ब्युटिशियन पण त्याच्या समोर उभारले आहेत. कधी लग्न ठरते सांग मी आलोच सगळं साहित्य घेऊन. तर इकडं हसमुखबाईंनी चांगला कांदा वगैरे हलवून घेतलेला आहे. त्यांचा त्या येणाऱ्या धुरामुळे त्यांचा पाक नाकातला सगळा हल्लेला आहे काय ते समजून घ्या मित्रांनो. आणि चॉकलेट बॉय पूर्णपणे हसत खेळत आहेत कारण आता सगळी नियोजन आता अध्यक्षबाईंनी घेतलेलं आहे म्हटलं मला काय टेन्शन नाही म्हणत आहेत माझ्या लग्नाचं. तर अध्यक्षबाई सांगत आहेत फक्त मुलगी आणायचं 1 तासभर तरी आधी सांग म्हणजे इकडनं आम्ही इरेटिगा काढतो लगेच नरसोबाची वाडी काढतोय आपण असा विषय चालू आहे त्या दोघांचा. तर इकडे कांदा भाजत आहेत हसमुखबाई आणि चॉकलेट बॉय म्हणत आहेत की अहो बास मला किती घेता कॅमेरामध्ये माझं टेन्शन सगळ्यांना दाखवू नका. आणि इथं त्यांना आधार द्यायला कुमार आलेला आहे चॉकलेट बॉयला. तर हसमुखबाई म्हणत आहेत कांदा भाजलाय का बघता का अध्यक्षबाई. नंतर माझं नाकातलं सगळं आता खारट व्हायला नको. तर चालू आहे यांचं तुम्ही बघू शकत आहात. आणि सल्लूभाई एकदम असं शांत चित्ताने ह्या सगळ्यांचा चालू आहे. कुणाचं काय चालू आहे ते बघत आहेत. अध्यक्षबाई सांगत आहेत आणि तोपर्यंत ज्योतिषींनी आणून टाकलेला आहे टॅमॅटो आणि ढबू यामध्ये. तर तुम्ही बघू शकत आहात की ज्योतिषींना गडबड लागलेली आहे कारण त्यांना जायचं आहे नाईट ड्युटीसाठी. फ्लावर पण आणलेला आहे ज्योतिषींनी. तर अवघा ज्योतिषींनी हळूच टाकलेला आहे. ज्योतिषी म्हटल्यावर हळूच काहीतरी खायचं काम चालणारच. तर तुम्ही बघत आहात ते सगळे भाजत आहेत. हसमुखबाई सगळा कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे आणि अध्यक्षबाईंना विचारत आहेत ज्योतिषी की बाबा बघा तुमची परवानगी असेल तर फ्लावर टाकतो. तर खरं लोक उठलं सुटलं हा चॉकलेट बॉयला टार्गेट करत आहेत की काय केलास रे हे प्रथमेश. तर आमची चॉकलेट बॉय आणि ज्योतिषी म्हणजेच विरू कुंभार तर त्यांना गडबड झालेली आहे. आणि हसमुखबाई म्हणजे आमचे रवींद्र सूर्यवंशी जे कांदा फ्लावर आता हलवत आहेत तुम्हाला दिसत असेल. आणि आमच्या अध्यक्षा सुलता रानवळे त्या म्हणतात अरे माझं डोकं फोडता का काय होत्या ओलातण्याला आता त्या घाबरलेल्या आहेत हलवताना बघू. आणि ब्युटिशियन लाख मारता आहे बघ तुझा नवरा काय करत आहे इकडे बोलवत आहे. तर हसमुखबाई एकदम मन लावून आता काम करत आहेत. तर तुम्ही बघत आहात मस्त छान असं करपूस भाजायचं चालू आहे त्यांचं. जेवढं करपूस भाजायचं तेवढी चव जास्त येते मित्रांनो. आणि आता ते पण जाळ चांगला लागलेला आहे. आणि कॉलनीची पार्टी म्हटल्यावर कसं असंच खेळत आहे. पण आज जरा मॅटर झाल्यामुळे आमचा चॉकलेट बॉय नाराज आहे की आम्ही त्याला धीर देत आहे तू काळजी करू नकोस तुझ्या लग्नामध्ये आर्टिस्ट मी घेणार आहे. तर बघत आहात तुम्ही इथं कसं चालू आहे सगळं. तर ज्योतिषी म्हणतात आता हे कधी शिकायचं माझं झालं ड्युटीची वेळ. तर ब्युटिशियन म्हणत आहे हसमुखबाईंना म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना सांगत आहेत की आपण दोघं असं करूया की 2 दिवस आधीच जाऊया चॉकलेट बॉयच्या लग्नाला. तर अध्यक्षबाईचं लक्ष आहे या सगळ्या चर्चेकडे. तर चॉकलेट बॉय परत एकदा म्हणत आहे
ती नाराज आहेत पण हसण्याचा प्रयत्न करत आहेत चॉकलेट बॉय. बराच सुनीलला जाळ लागलेला बघत आहात मित्रांनो. मस्तपैकी हे सगळे जमलेले आहेत एकदम. आणि हसमुख भाई म्हणत आहेत की काय नाही आपण हळूच इथला गेम करूया. आणि अध्यक्षबाई मात्र जाळ घालण्यात व्यस्त आहेत. तर तुम्ही बघत आहात मित्रांनो ही कशी पार्टी चालू आहे आमच्या कॉलनीची. एकदम हसत खेळत प्रत्येकजण आपापल्या नादात आहे. हिटलर नाराज आहे कारण आज तिच्या माहेरमध्ये एक कार्यक्रम होता, तिला जायला मिळालं नाही. त्यामुळे तो तिकडं कोपऱ्यात बसलेला आहे हिटलर. आणि चॉकलेट बाय नाराज आहे कारण त्याचा मॅटर आज घरात कळलेला आहे. तिकडे अध्यक्षाबाईंना टेन्शन आलेलं आहे की शेवटी मला त्यांना सांभाळायला पाहिजे. आणि तुम्ही बघत आहात चॉकलेट बाय म्हटला आता बस मी जातो बाबा एकदा तर इथलं, मी काय माझा पाटला सोडणार नाही. दिवशी काय ते चॉकलेट बॉयचा पाटला सोडला. हळूच जाऊन लग्न करून निश्चित वगैरे मी लग्नात मेकअप करणार आहे. तर इकडे चालू आहे. इकडे हसमुख भाई आपल्या कांदा फ्लावर भाजण्यात व्यस्त आहेत. तुम्ही बघत आहात मित्रांनो. तर की आमच्या कॉलनीचं नाव अजून नामकरण झालं नाही. तुम्ही आम्हाला नक्कीच आमच्या कॉलनीचं नाव काय सुचवा कारण नुसताच जन्माला आलेली आमची कॉलनी आहे. फक्त 5-6 घरं आहेत कॉलनीमध्ये, अजून घरं पण नाही झालेले आहेत. एक 35-36 प्लॉट आहेत. त्या 35-36 प्लॉटमध्ये आता 5-6 घरं झालेले आहेत. ते 5-7 जण मिळून आम्ही हे जेवणाचा बेत घातलेला आहे. जेवणाचा बेत काय आम्ही घातला नाही, जेवणाचा बेत सल्लूबाईने घातलेला आहे. त्यांच्या मुलग्याचा नंबर आला आहे म्हणून आम्ही फक्त मदत करत आहेत. आणि ज्योतिषी म्हणतायत मुहूर्त चाललाय, लवकर तांदूळ टाका, मसाला टाका. ज्योतिषी मुहूर्त मोबाईलमध्ये बघून मुहूर्त टायमिंग सांगत आहेत. अध्यक्षबाईंनी लगेच जागा सोडलेली आहे मुहूर्ताची वेळ झाल्या म्हटल्यावर. आणि लगेच त्यांनी ज्या मसाल्याच्या पुड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत कारण ज्योतिषींनी एकदा टायमिंग सांगितली की विषय संपलेला आहे. आणि इकडे सगळ्यांनी आता तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व कुमार भाऊ आलेले आहेत चाकू घेऊन लगेच सगळ्या पुड्या कापायसाठी. आणि इकडे ज्योतिषांनी दहीचा पुडा घेतलेला आहे. आणि इकडं अध्यक्षाबाईंनी सवयीचा मसाला टाकलेला आहे. तिकडं हसमुखबाई यांनी मिरची पावडर टाकलेली आहे. तर एक पॅकेट मित्रांनो टाकायचं आहे. 15 ते 16 माणसांचं जेवण होतं यामध्ये. आपण शक्यतो 10-10 रुपयेवाले जे एक पॅकेट असतात तेवढंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही कारण जास्त टाकल्यामुळे मसाला असल्यामुळे तिखट पण होऊ शकते, चरका मारू शकते. हे दही टाकलेलं आहे 1.5 पुडी. हे 100-200 ग्रॅमचा दहीचा पुडा आहे हा. आणि चटणीचा बुक्का टाकत आहेत, तो पण 10 रुपयेवाली पुडी आहे. तर तुम्ही बघू शकत आहात की कसं सर्वजण मिळून इथं जेवण बनवत आहेत. आणि त्यामध्ये सगळीजण आता मसाला एकानं दही टाकलेला आहे, एकानं मसाला टाकलेला आहे, एकानं चटणीचा बुक्का टाकला आहे आणि एक जण हलवत आहे. तर तुम्ही बघू शकत आहात की प्रत्येकाचा हात लागलेला आहे जेवण बनवताना, माझा सोडून मित्रांनो. तर तुम्ही बघत आहात की आता हसमुखबाईंनी काय घेतलेलं आहे. थोडा मेथा घेतला, काहीतरी घेतले मला माहित नाही. तर मित्रांनो आता चुलीचा जाळ पण वाढलेला आहे आणि धूर आणि वास इथं मस्त खमंग येत आहे मित्रांनो. आणि मिल मेकर टाकलेला आहे अध्यक्षाबाईंनी की चॉकलेट बॉयची इच्छा आहे टाकूया, चुकून आज संध्याकाळीच गचकला तर टेन्शन नाही. तर तुम्ही बघत आहात की इथं सर्व काही मसाला विसाला टाकलेला आहे. आणि एकदम हसमुखबाई एकदम असं जोर लावून हलवत आहेत. क्वांटिटी वाढेल तसा जास्त जोर लावा लागत आहे त्यांना पण. आणि एकदम असं छान असा कलर आलेला आहे मित्रांनो आपल्या व्हेज बिर्याणीच्या भाजीला. तुम्ही बघत आहात आता सध्या कांदा फ्लावर जे टॅमॅटो गाजर वगैरे टाकलेलं आहे ते भाजायचं चालू आहे मित्रांनो इथं. आणि सर्व मंडळी आता जरा जसं जेवणाला वेळ होईल तसं जसं कामाचं स्पीड वाढवत आहेत मित्रांनो. आणि परत जरा चटणी टाकूया म्हटलेत. कुमारनं म्हटला की थोडी चटणी टाकूया जरा झणझणीत होऊ दे. आणि तुम्ही बघत आहात की एकदम असं झणझणीत दिसत आहे, कलर आलेला आहे मित्रांनो. आणि या झणझणीमध्ये झणझण होऊन सगळेजण पळाय नकोत. सकाळी 7 वाजताच एवढं होऊ दे. आणि तोपर्यंत कोण आलेला आहे, ज्योतिषी म्हणतायत चुलीचा जाळ जरा वाढवा, मला उशीर झालेला आहे. ज्योतिषींना पूर्णपणे आज लक्ष लागेना, इकडं घड्याळचा काटा पळत आहे. तर जसं मित्रांनो हे कांदा फ्लावर वगैरे भाजले जात आहे तसं एक वेगळीच चव येत आहे. आणि तिकडे हसमुखबाईचा नाकातला पूर्णपणे पातळ झालेला आहे. त्यामुळं काय. आणि हे आमची बच्चा पार्टीची तिकडं चेष्टा मस्करी चालू आहे मित्रांनो. कायम हे हसत खेळत मिळून असतात आमच्या कॉलनीतली मुलं.
तर तुम्ही बघू शकत आहात की आता जसं चुलीला जाळ वाढलेला आहे तसं सगळेजण एक फेर झाला की सगळेजण येऊन तिथे शेकायला बसत आहेत. आता कोण आलेला आहे बघूया, जरा चेहरा दिसला त्याचा. तर मित्रांनो, तर हे कुमार भाऊ दिसत आहेत. ते म्हणत आहेत अहो मसाला राहायला टाकायचा, मिक्सरला लावलेला कोथिंबीर पुदिनाची पेस्ट, तर ते पण टाकूया म्हटले. आणि त्यांनी स्वतः टाकलेले आहेत. ते म्हटले आता ज्योतिषांचा मुहूर्त काढायचा राहू दे, टाकून सोडूया, वेळ झालाय भरपूर. तर एकदम खमंग असा कलर येत आहे, वास येत आहे. तर काय, आणि बाकीची मंडळी कुठे गेली जरा बघायला पाहिजे. तर त्याआधी आपण बघूया की इथं सर्वजण आता तर सर्वजण आता एकदम तर सल्लूभाईचा मुलगा एकदम खुश आहे की आज माझा नंबर आलेला आहे, तालुकास्तरीय जाणार आहे मी, एकदम खुश आहे. त्यामुळं आजची पार्टीचं नियोजन आहे मित्रांनो. आणि ही पार्टीमध्ये तुम्ही बघत आहात, हे आलेले आहेत हसमुख भाई यांचे चिरंजीव राजू. आणि राजू यांनी कानाची टोपी काय काढलेली दिसली नाही अजून आपल्याला कॅमेरामध्ये. तर हसमुख भाई म्हणत आहेत की बघा खारट झाले का बघा, मगाच्यान पातळ झालेलं आहे सगळंच. तर अध्यक्षाबाई आलेले आहेत, थांबा बघतो खारट झाले काय म्हणून. तर अध्यक्षाबाई यांनी टेस्ट करून बघत आहेत हळूच. तर तुम्ही बघत आहात. तर अध्यक्षाबाई म्हणत आहेत ते तिकडचे ना बोलवा. तर एकंदरीत सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर अध्यक्षाबाई यांनी म्हणत आहेत चिकन लहान मुलगा चिकन मागत आहे म्हणून त्यांनी मिल मेकरचा एक फोड त्यांना दिलेली आहे. आणि कुमार भाऊ यांनी एक प्रॉब्लेम सॉल्व म्हणून पाण्याचं पूर्ण भांडं भरलेलं आणलेलं आहे. त्यांना आता ते मसाल्याचं सगळं धुवून वगैरे भांडं सगळं टाकायचं आहे त्यात. आणि तुम्ही बघू शकत आहात अध्यक्षबाई म्हणत आहे तुमचं आवडते का काय रे, का बोलू 4 माणसं बाहेर ना आमची बिहारी माणसं करू लागायला इथं, असं ते म्हणत आहेत. तर तुम्ही बघत आहात मित्रांनो की शेवटी अध्यक्षबाईंनीच हातात भांडे घेऊन आता खळबळून सगळं वतत आहेत, लवकर आटपा लवकर म्हणून. तर बघू शकत आहात. तर इथं चालू आहे त्यांचं सगळं टाकायचं वगैरे. आणि एकंदरीत आजचा दिवस एकदम जरा हळूहळू चाललेला आहे मित्रांनो. आमच्या जेवणाला एवढा वेळ कधी लागत नाही, तर आजच जास्त वेळ लागलेला आहे. कारण आधी आम्ही एक नॉनव्हेजची पण पार्टी केली ती एकदम फास्ट झाली. खरं आज बहुतेक जास्त लोकांची पार्टी असल्यामुळे उशीर लागला असेल मित्रांनो. तर आणि जाळ पण आज जरा लवकर आम्हाला साथ दिला. तर तुम्ही बघत आहात की मस्तपैकी थोडं पाणी घातलेलं आहे. हसमुखबाईंना अध्यक्षबाई म्हटल्या थोडं पाणी घालूया आपण, त्याशिवाय लवकर शिजणार नाही ते. आणि इकडं आमचा चिरंजीव पण म्हणत आहेत मी पण जरा शिकून घेतो, सगळ्यांनी शिकून घेतलंय. तर एकंदरीत चुलीला जाळ आलेला आहे. ज्योतिष साहेब तर चुलीपासून काय हालायचं नाव घेणार, तुम्ही बघत आहात. आणि आमची कॉलनीची ही पार्टी चालू आहे. तर यामध्ये सगळ्यात मोठा वाटा अध्यक्षबाईंचा आहे. त्यांनी तर कुमार भाऊंनी चव घेतलेला आहे आणि म्हटलेले आहेत खराट गोड झालेले आहे. हसमुखबाईंनी मिठाबरोबर आणि काय काय घातले असं चौकशी चालू आहे. तर आता अध्यक्षाबाई पण हसत आहेत आणि कुमार भाऊ तर बाहेरच गेलेले आहेत टेस्ट घेऊन की मीठ जरा जास्तच झालेला आहे यामध्ये. तर ब्युटिशियन म्हणत आहे माझ्या नवऱ्याला तुम्ही नावं ठेवू नका. तर इकडं आयुषला कंटाळा आलेला आहे यांचं कधी शिजायचं. आणि रुद्र पण कंटाळलेला आहे. तुम्ही बघत आहात की यांचं कधी शिजायचं आणि कधी खायचं आम्ही, असं चालू आहे. आणि इकडं ज्योतिषी मास्तर तर आमचे हाताची घडी घालूनच थांबलेले आहेत. आता काय झालाय जो काय व्हायचं ते होऊ दे, बास तुमची पार्टी, पुढच्या वेळी काय मला बोलवू नका, ज्योतिष साहेब म्हणत आहेत. तर तुम्ही बघत आहात मित्रांनो की एकंदरीत पार्टीचं कसं नियोजन हळूहळू पुढे सरकत आहे. आणि चॉकलेट बॉय कॅमेराच्या पुढे यायला आता भेट आहेत, कारण त्यांचं टेन्शन सगळं तोंडावर दिसत आहे. तर ब्युटिशियन म्हणत आहे अध्यक्षा मॅडम आहे, आम्ही आहे इथं. तर हसमुख भाई आणि ब्युटिशियन यांचं काहीतरी हळूच खुणवा चालू आहे. तुम्ही बघितला मित्रांनो. सल्लू भाई कुठं काय झालं काय समजेना. तर ब्युटिशियन आलेले आहेत काहीतरी मसाला घेऊन.
थोडा आणि झणझणीत करायचा त्यांचा विचार चालू आहे दिसत आहे मित्रांनो. आणि ज्योतिषी म्हणत आहे शिजते का नाही तुमचं, म्हणून त्यांनी स्वतःच आता पुढे सोडून अध्यक्षबाईंनी पण आता चटणी थोडी टाकलेली आहे आणि जरा झणझणीत करूया. आणि कुमार भाऊ म्हणत आहे, कुमार भाऊ पण चा सहभाग इथं झालेला आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. आणि जसं की आजची पार्टी ही जराशी वेगळी आहे इतर दिवशीपेक्षा तुम्हाला दिसत आहे. चटणी टाकलेली आहे अध्यक्षाबाई झणझणीत लागते आपल्याला, हे चिळीमिळी काही करायचं नाही म्हणून चटणी टाकत आहेत अध्यक्षाबाई. आणि हसमुखबाईंनी पण चांगलंच हरवून घेतलेलं आहे. तुम्ही या काळजी करू नका, माझं नाकातलं पातळ झाले, खारट मीठ काय कमी पडणार नाही म्हणत आहेत. तर तुम्ही बघत आहात अध्यक्षाबाई म्हणत आहे खारट जर झालं तर आम्ही काय खाणार नाही, तुमचं तुम्ही खायचं बघा असं म्हणत आहेत हसमुखबाईंना. तर हसमुखबाई म्हणत आहेत टेस्ट करून बघा. कुमार भाऊ म्हणत आहेत की काय काळजी करू नका, थोडं पीठ टाकले की खारटपणा कमी येईल असं चालू आहे इथे चर्चा. तर एकंदरीत पाणी घातलेलं आहे अध्यक्षाबाईंनी लवकर शिजू दे म्हणून. आणि थोडं थोडं सगळं लेवल बघायचं काम त्यांच्याकडेच आहे. आणि जसं की तुम्ही बघत आहात सगळी मग्न आहेत जेवण करण्यामध्ये. आणि सगळीजण असं मधमाशीच्या मऊगत चुलीजवळ जमा झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल इथं मित्रांनो. तर जरासं प्लेट झाकूया म्हटले, पाणी वाटले, जरासं वाफवर शिजू दे म्हणून आम्ही ती प्लेट घातलेली आहे. तोपर्यंत इकडं कुमार भाऊ काय करत आहेत, कुमार भाऊ म्हणतात चुलीवर. तर इकडं माझा नाकातला लय पातळ झाला पाहिजे, तुझं स्कार्फ मी पुसतो जरा. तर बघितला ब्युटिशियन यांचं किती प्रेम आहे. तर हसमुखबाई म्हटले बघा माझी बायको. तर असा शिमूळ काढचिला नंतर जेवणात असं म्हणत आहे तिथं. तर आमचं एकदम खेळ मिळत असल्यामुळे चेष्टा मस्करी चालते. इकडे अध्यक्षबाई म्हटलं झाला उशीर बाबांनो, मी सोडतो आता जेवायला, माझा नवरा तिथं बाहेर उभारला थंडीत पावाच्या. तर अध्यक्षबाईचा अजून झाडू घेतलेला आहे हातात. आणि हसमुखबा हळूच बघत आहेत की काय शिजले काय नाही. चॉकलेट बाई अजून पण टेन्शनमध्ये आहेत तुम्हाला दिसत असेल. तर कलर बघा कसला कलर लाल झणझणीत झालेला आहे, भरपूर येत आहे, एकदम दम बिर्याणीच्या वर झालेला आहे. तर कुमार भाऊ भात टाकत आहेत तुम्ही दिसत असेल तुम्हाला. तर जसं की माहीत आहे की जिथं कमी तिथं आम्ही असे कुमार यांची भावना असल्यामुळे आम्हाला कधी काय प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे आता त्यांनीच भात टाकत आहेत. आणि जे आमचे पांडुरंग आहेत त्यांनी तर सध्या जरासं नामस्मरण करायला गेल्यामुळे त्यांचे जे भाऊ सख्खे भाऊ कुमार भाऊ एक प्रॉब्लेम सॉल्व यांनी आलेले आहेत मदत करायला. आणि ते भात घालत आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकत आहात इथे. तर चालू आहे भात घालायचा. तर हसमुखबाई, कुमार भाऊ, ब्युटिशियन, त्यानंतर तुमचा चॉकलेट बॉय, सल्लूबाईंचे चिरंजीव आयुष, आमचे चिरंजीव रुद्र आणि ज्योतिषी इथं सर्व काही जण आम्ही इथं चुलीजवळ उभारलेलो आहे. कारण भात टाकत आहे. खालचा भाजीचा लेअरवर जेव्हा भात टाकला जातो त्यावेळेला एक खमंग वास असतो. आणि इथं कलर द्यायचं काम चालू आहे. जरा राईसला जरा डेकोरेशन पण आम्ही करतोय. कसं आहे डेकोरेशन केल्याशिवाय आमचं कसं खायला मजा येत नाही असं आयुषचं म्हणणं आहे. त्यामुळे पहिला जाऊन त्यानं कलर अजून टाकलेला आहे आणि अजून कलर करा म्हणत आहे. जरा काहीतरी अजून डेकोरेशन करूया कारण त्याला डेकोरेटिव्ह करायला खूप आवडते आयुषला. आणि तुम्ही बघू शकता आहात तिथं कलर करायसाठी सगळ्यांची मी करणार म्हणून चालू आहे. पण शेवटी आयुषनेच कलर केलेला आहे हिरवा कलर. तोपर्यंत तिकडे लाल कलर मी करतो म्हणून तिकडे ग्लास घ्यायचं काम चालू आहे ज्योतिषी यांचं. तर इकडं ज्योतिषी म्हटले आम्हाला तुपातलं लागतंय आहे म्हणून तूप म्हणजे वाचायचं काम चालू आहे इथं ज्योतिष बुवांचं. तर इकडं कलर कोण वाचणार तर शेवटी आयुषनं हातात घेतलेला आहे लाल कलरचा. आणि इथं हसमुख म्हणताय आपण काहीतरी युनिक करूया म्हणून त्यांनी उलटा आता उलातनं पकडून सगळं भांड्याला वाजवून बघत आहेत. तर कलरला आता हसमुख भाई जरा डेकोरेशन करणार आहेत. तर त्यांनी एक रेश ओढलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात व्हेज बिर्याणीवर. पण ती एक रेश काय त्यांना सूट होईना म्हणून म्हटले त्यांनी आणि जरासं कलर कर गं बायको, आपण अजून काहीतरी डेकोरेशन करूया असं त्या दोघांची चर्चा झालेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकत आहात मित्रांनो
की बायको त्यांची कलर करत आहे इकडं ज्योतिषी चुलीमध्ये जाळ घालत आहे आणि हसमुख भाऊ म्हणत आहे पूर्णच नाकातला पातळ झाला बाबा, आता काय शिल्लक नाही माझ्या नाकात, सगळं होतं नव्हतं ते पडले बाबा, अशी त्यांची चर्चा चालू आहे. पण तिकडं ज्योतिषीने यांनी कलर बनवलेला आहे मित्रांनो, आणि नवऱ्याला म्हणत आहे की आणि जरा डेकोरेटिव्ह करूया आपण राईस म्हणून दिलेला आहे. आणि त्यांनी पुंडीच मारलेली आहे, क्रॉस केलेला आहे, तुम्ही बघू शकत आहात. ज्योतिषी म्हणत आहे की असं क्रॉस करायचं नाही, पण असं जे आता झालेलं आहे तर झालेलं आहे. तर ज्योतिषी भाऊ यांनी काहीतरी सांगत आहेत. तर आता ह्याला प्लेट घातलेली आहे, आपण एक 5-10 मिनिटासाठी प्लेट घालायची. आणि कुमार भाऊंनी डोकं चालवत त्यावर भांडे ठेवलेलं आहे पाण्याचं, म्हणजे इकडं ते भात फुलंपर्यंत इकडं पाणी पण गरम होईल. ज्योतिषी काहीतरी मंत्र फुकत आहेत आणि लवकर भात ठेवले असे त्यांचं चालू आहे. अध्यक्षबाई यांचं निरीक्षण चालू आहे की आता ह्यांचं कधी आवडायचं म्हणून त्याच्या डोळ्यावर 12 वाजलेले आहेत चेहऱ्यावर. आणि बघू शकत आहात चिल्लर पार्टी एकदम चिल्लीजवळ बसलेली आहे. आणि इकडं हसमुख भाऊ आणि ज्योतिषी यांचं प्रेम हळू चालू आहे कोपऱ्यात, एकमेकाला चारायचं वगैरे. तर ते म्हणतायत बायकोला चिंगम खाऊ नकोस ग बाई, अडकल गळ्यात, असं म्हणत आहेत. आणि इकडं आमची चिल्लर पार्टी म्हणत आहे यांचं काय या मोठ्या लोकांचं काय खरं नाही, यांच्यापासून लांबच थांबलेलं बरं, असं या चिल्लर पार्ट्यांचं बोलणं चालू आहे. आणि तुम्ही बघू शकत आहात चुलीला जाळ पण मंद मस्त झालेला आहे, लाल भडक. आणि इकडं सगळी लोक एकदम आपापल्या चर्चेत रमलेले आहेत. आणि तिकडं सल्लूबाई आणि पांडुरंग आमच्या बाहेर बोलतो उभारलेले आहेत ओमनीजवळ. आणि इकडं अध्यक्ष बाईंच्या जवळ सगळे जमलेले आहेत, आमचे हिटलर असू देत, ब्युटिशियन असू देत, ज्ञानू असू देत, आणि हसमुखबाई यांचे चिरंजीव. तर तुम्ही बघत आहात की हळूच इथं ज्योतिषी प्लेट सारून म्हणतायत थांबा मी मंत्र फुकले लगेच भात तयार झालाय का बघूया. तर तुम्हाला दिसत असेल की अजून तर काय भात फुलाला नाही असं म्हणणं आहे त्यांचं, थोडं अजून झाकून ठेवूया. त्यांची चर्चा चालू आहे याच्यावर काय करायचं निर्णय आता कोण घेते बघू. तर तुम्ही बघत आहात शेवटी ब्युटिशियनच म्हटले थांबा जरा मी जरा मेकअप करायला येतो भाताला पण पुढे आलत्या. तोपर्यंत ज्योतिषी म्हटले अजून जरा आपण तो घालूया. शेवटी आता हसमुखबाई म्हटले की बास आता आपण दम देऊया जरासं, म्हणजे आपला जो भात असतो मित्रांनो, खाली भाजी असल्यावर राईस टाकलेला असतो, त्यांना मिक्स करणे म्हणजे दम देणे असा याचा अर्थ आहे. आणि हा 5-10 मिनिटानंतर आम्ही खाली काढलेला आहे चांगला वापरल्यानंतर. आणि आयुष्य आणि हसमुख भाऊ इथे थांबलेले आहेत. चांगला हसमुख भाऊ मिक्स करून घेत आहेत, दम द्यायचं काम चालू आहे. कुमार भाऊ यांनी पातेलं पकडलेलं आहे, जिथं कमी तिथं आम्ही असं त्यांची भावना असल्यामुळे त्यांनी पुढे जाऊन अगदी पातेलं धरून उभारलेले आहेत. हसमुख भाऊ हलवत आहेत आणि ब्युटिशियन यांना भुका लागल्यामुळे पत्रोळ्या टाकत आहेत, चला लवकर चालू करूया. तर मित्रांनो बघू शकत आहात कॉलनीतली सगळी मंडळी एकदम हसत खेळत चालू आहेत आमचं काम. आणि हा व्हिडिओ आम्ही एकदम पळवत केलेला आहे. खरं तर हा आमचा 3 तासाचा कार्यक्रम होता, तो आम्ही सगळा व्हिडिओमध्ये एक अर्धा-पाऊण तासामध्येच आणलेला आहे. तर अजून देखील चर्चा चालू आहे. काय तर ज्योतिषी म्हटले तुमचं चालू दे, मी तुपाचं भांडं घेऊनच बसतो. आणि तुपाचं भांडं हळूच लपवून ठेवलेलं आहे मागं, तुम्ही बघू शकत आहात. आणि पत्रोळी पहिला बसलेले आहेत. पहिला ज्योतिषीपासूनच सुरुवात असल्यामुळे त्यांनी म्हटली सगळ्या पोरांच्या आधी मीच बसतो. तर ज्योतिषीच्या जवळ हसमुख भाऊ म्हटली मी त्यांच्याजवळ बसतो, मुहूर्तानुसार जेवाय बरं. तर इकडं कुमार भाऊ म्हटली की काय काळजी करू नका, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व मी सगळ्यांना वाटतो, असं कुमार भाऊंनी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकत आहात की आमचा छोटा पण एकदम पंक्तीला बसलेला आहे. आणि इकडे लेडीज आणि अध्यक्षांच्या मागं सध्या हिटलर आणि ब्युटिशियन फिरत आहेत. तर तुम्ही बघू शकत आहात कुमार यांनी एक प्रॉब्लेम आणि एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व म्हणत सगळ्यांना व्हेज बिर्याणी वाढायला चालू केलेली आहे. आणि इकडं हसमुख भाऊ हळू छोट्याची पत्रोळीवर डोळा आहे दिसत आहे तुम्हाला. तर ज्योतिषी इकडं मंत्र म्हणत आहेत त्यांच्या पत्रोळीवर हात ठेवून. तर बघा, तर इथं एकंदरीत तुम्ही बघू शकत आहात की सगळेजण आपापल्या नादात आहेत, कोणाचं काय तर कोणाचं काय चालू आहे. आणि सल्लूबाई तर एकदम फार कोपऱ्यात जाऊन थांबलेले आहेत. आता त्यांना कोणतरी बोलावला गेल्याशिवाय ते येणार नाहीत, सल्लूबाई आणि पांडुरंग.
कारण पांडुरंग आज पांडुरंग आहेत, पांडुरंगाची कृपा सारखी होत नाही, केव्हा केव्हा तरीच होते, तुम्हाला माहितीच आहे. आणि जेव्हा होती तेव्हा आज तुम्हाला बघितलं असतील ना, सगळं चिरण्यापासून ते भात हलवण्यापर्यंत पांडुरंग होते. तर हे पांडुरंग येऊन बसलेले आहेत बघा माझ्या शेजारी. ते म्हणत आहेत की जरा श्वास आणा इकडे, तर आज काहीतरी चटपटा होऊ दे. तर हे बघा हसमुख भाईचे चिरंजीव आहे, खुश आहेत. आता बिर्याणी आम्हाला मिळणार म्हणून ते नाचत आहेत. इकडं कुमार भाऊ म्हणत आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, मीच पत्रोळ्या टाकतो, मीच भात वाढतो, काळजी करू नका. तर इकडे तोपर्यंत सल्लूभाईंची एंट्री झालेली आहे. सल्लूभाई म्हटले आवरलं असलं तर मी पण ग्लास घेऊन बसतो आता, म्हणजे पाणी प्यायचा. तर ब्युटिशियन म्हटलेले आहेत की आता चॉकलेट बॉय काय बसलेला आहे, त्यामुळं आपण पण जेव्हा बसलेला, आता काय चॉकलेट बॉय पळून जाऊ शकत नाही. तर अध्यक्षबाई यांनी शेजवान चटणी पहिला घेतलेला आहे, कारण त्यांना झणझणीत लागतो, तुम्हाला माहीतच आहे. मगाशी पण चटणी हो म्हणून त्यांनी बिर्याणीमध्ये टाकलेली, आणि सगळ्यात पहिला त्यांनी शेजवान चटणी वाढून घेतलेली आहे. आणि ब्युटिशियनला म्हटलेले आहे तू पण घे आणि माझ्या नवऱ्याला दे बाई तिकडं पहिला, म्हणजे माझ्या सल्लूबाईला दे, असा विषय आहे त्यांचा. आणि मध्येच वडिलांच्या पलीकडे सल्लूबाईंच्या पलीकडे आयुष बसलेला आहे. आणि इकडं कुमार सगळ्यांना म्हणताय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, मी सगळ्यांना राईस वाढतो, काळजी करू नका. सगळीजण बसलेले आहेत आणि कुमार एकटाच वाढत आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात, म्हणूनच त्यांना आम्ही म्हणतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तर इकडं तुम्ही बघू शकता सल्लूबाई यांनी ज्यांना दिसेल त्यांना बोलवतात, पहिल्यापासूनच त्यांचा सवय आहे की बिईंग ह्युमन म्हणून त्यांना उगाच ओळखलं जात नाही. तर त्यांनी असंच हाक मारून तिकडे जे मगाशी जे कांदा चिरायला बिहारचे मामा होते त्यांना बोलवून घेतलेले आहे. आणि इकडं आता सगळेजण शेजवान चटणी कोण बिर्याणी ते घ्यायचं चालू आहे. आणि आमच्या शेजारी पांडुरंग बसलेले आहेत, मी पांडुरंगाच्या शेजारी बसलेला आहे मित्रांनो. आणि इथं माझ्या ताटामध्ये आता व्हेज बिर्याणी सॉस आणि शेजवान चटणी आलेली आहे, तुम्ही बघू शकत आहात. तर थोडक्यात मोडक्यात आमचं जेवणाचा कार्यक्रम आहे, लय काय नाही, तेवढंच आपलं सुविध असते. आणि काय लय आयटम नाही आहेत, एकच आयटम आहे तो झणझणीत आहे, तुम्हाला माहितीच असेल, कारण आमच्या अध्यक्षाबाईंना एकदम झणझणीत लागते. इकडे सल्लूबाई म्हणत आहेत की आई बाबा आता जेवू काय, पिक्चर झाला का नाही तुझा, असं म्हणत आहेत मला. आणि इकडं कुमारभाऊ म्हणत आहे काळजी करू नका, आणि कोणाला पाहिजे असलं सांगा, मीच वाढतो. तर इकडं तुम्ही बघू शकत आहात की सगळीजण शेजवान चटणी घेऊन पुढं पास करत आहेत एकमेकाला. आणि इकडं प्रत्येकाने आता चालू केलेलं आहे जेवायला मित्रांनो. मग मी पण आता का थांबते, मी पण जेव्हा चालू करतो. सल्लूबाईंनी तर काय दणका जोरात दिलेला आहे, आणि चॉकलेट बॉयने काय जास्त खायला नाही, पत्रोळी त्यांची रिकामी दिसायला आल्या. तर तुम्ही बघू शकत आहात की इथं पांडुरंग म्हणत आहेत की अरे बाबा. आणि अशा तऱ्हेने कार्यक्रम आव्यात चूल विजवलेले आहे. ब्युटिशियन यांनी काय चॉकलेट बॉयचा अजून पाटला सोडलेला दिसत नाही आहे. आणि इकडं अध्यक्षबाई म्हणत आहे वेळ झालेला आहे, मीच भांडी घासायला चालू करतो, म्हणून अध्यक्षबाई पुढे गेलेल्या आहेत भांडी घासायसाठी. तुम्ही बघू शकत आहात की एकदम असं सगळं स्वच्छ प्रकारे काढत आहेत. आणि आमचा रॉकी म्हणून डॉग आहे त्याच्यासाठी राहिलेला ते व्हेज बिर्याणी काढलेली आहे. इकडं ना जे सल्लूबाई आणि त्यांची मुलगी ज्ञानू बसलेले आहेत, त्याच्या पलीकडं हसमुख भाऊ यांचे चिरंजीव राजू बसलेले आहेत. आणि बाहेर भांडी घासायचा कार्यक्रम चालू आहे. आणि तिकडं चॉकलेट बाय म्हणत आहे मी जातो आता पळून, झालं मी जेवलो, माझा विषय संपला, आता तुम्ही कोण मी कोण ओळखत नाही, असं त्यांची भूमिका दिसत आहे इथं. आणि इथे हे मी जाळ घेऊन चाललेला आहे मित्रांनो, कारण मला थंडी वाजत आहे, मी शेकोटी जाणार होतो. तो पण आयुष्यनं माझ्या हातातून ते शेकोटी घेऊन म्हटला थांबा मी लावतो, तुम्ही व्हिडिओ करा. आणि इकडं रॉकी आलेला आहे, आमच्या कॉलनीचा बॉडीगार्ड आलेला आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे तो डॉग आहे तो पिटबुल आणि रॉटव्हीलर याचा क्रॉस असल्यामुळे आम्हाला जरासं 4 हात लांबच थांबायला लागते त्याच्यापासून. कधी काय करेल काय सांगता येत नाही मित्रांनो. तर आयुष म्हणत आहे काय होत नाही हो बसागत. तर तुम्ही दिसत आहे तुम्हाला हातात जाळ नुसताच पेड घेतलेला आहे. आणि आयुष याने म्हटला आता काय नाही पिंजरच जाळायचा आज माझ्या पहिला नंबर आला आहे माझा विज्ञान प्रदर्शनमध्ये. आज काय मागं पुढे बघायचं नाही, पिंजर आणून ठेवलेला आहे, मोठा जाळ करायचा म्हटला आहे त्यानं. तर मी पण आता मित्रांनो इथं मांडी घालून निवांत बसलेला आहे, जाळ शेकत मस्तपैकी. आयुष पण म्हणत आहे आज मस्त वाटलं बघा. तर इथं आम्ही दोघंजण चर्चा चालू असताना तिकडं बाकीची लोक आमच्यावर डाव धरून आहेत.
येणे दोघं जण शेकायला आलेत म्हणून आणि कुमार पण आलेला आहे. तिकडचं सगळं आवरून आलेलं आहे, काय काळजी करायचं काम नाही म्हणत आहे कुमार इथं. आणि इथं बॉडीगार्ड आमचा रॉकी इथे सगळी बघत आहे कोण येते काय इकडं. त्याचं कसं पाहणी चालू आहे सगळ्या भागाची तुम्ही बघत आहात इथे. आणि रॉकी एकदम आयुष्य एकदम क्लोज आहे, तुम्हाला ओळखून येत असेल. आणि इकडं थोडंसं कुमार म्हणत आहे थांबा जरा असं मी तुम्हाला रॉकीची दाखवतो काय करामत आहे ते. आणि तिकडं ब्युटिशियन भांडी घासत आहे दिसत आहे तुम्हाला. ब्युटिशियन आहे काय ब्युटिशियन आणि भांडी हातपाय धुवायला लागत वाटतं. हे चांगलं आहे बघा, ब्युटी पार्लरवाले पहिला हातपाय धुवायचंच काम करतात. तर इकडं काय चालू आहे बघा. कुमार म्हणते थांबा तुम्हाला सर्कशीतलं दाखवतो कसं कसं कुमार रॉकी कसा करतोय. तर बघा आहे का असं सर्कशीतलं कुठं तर करतंय का बघा आमचं रॉक्या कसा करतोय असं कुमार याचं म्हणणं आहे. बरं तर आहे का. तर एकदम असं इथं रॉकीचं कर्तव्य दाखवायचं चालू आहे. पण हसमुख भाईंना काय सोडणार रॉकी. तर हसमुख भाऊ पण आलेले आहेत आता शेकायसाठी. आणि कुमार तर आहेच आणि आयुष आणि मी आहेच इथं. तर आता फक्त सल्लूभाईंचीच कमी आहे, कारण त्यांचं जोपर्यंत फोनवरली सभा लवकर संपत नाही आणि केव्हा संपल तेव्हा येईल असं आहे त्यांचं, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आणि ही सगळी आमची कॉलनी अजून काय घरं नाही आहेत, 2-3 घरं दिसत असतील. तर तुम्ही बघत आहात की जाळ विजत आलेला आहे, पण लोक म्हणतायत अजून जाळकर असा विषय चालू आहे इथं. आणि ज्याप्रमाणे आता जीवन खाऊन सगळे कट्टाळलेले आहेत. इकडे बघा सल्लूभाईची एंट्री झालेली आहे. सल्लूभाईची एंट्री ही तंबाखूपासूनच झालेली आहे. आणि त्याने आता तंबाखू घेतलेला आहे हातात, मस्तपैकी चुना लावला चोळत आहेत चांगलाच तंबाखू चांगलाच चोळत आहे. आणि इकडे सगळेजण बघत आहेत त्यांची स्टाईल ती बघायसाठी सगळी लोक उभारलेली आहेत इथं. चांगला तंबाखू चोळून तोंडात टाकलेला आहे मित्रांनो, आता दाखवतो तुम्हाला. आणि हे सगळी लोक थांबले. अध्यक्षाबाई म्हणत आहे बास तुमचं तंबाखू खाल्ला असला तर चला आता खाल्ला जरा उशीर झाला आहे, उद्याच आणि बघायला पाहिजे काय काय ते आम्हाला. तर इथे सगळी मंडळी जमलेली आहेत आणि तुम्ही बघू शकत आहात सगळीजण आता तोंड शेकल्यानंतर पाठ पण शेकायचं काम चालू आहे. आणि इकडे हसमुखभाऊंचे चिरंजीव खुश आहेत. आणि सल्लूभाऊ म्हणत आहेत थांब ते तसं नाही बांधायचं, तुला कसं बांधायचं दाखवतो. तर इकडं कुमारभाऊ म्हणत आहेत की आता आणि हा विवाह आहे मी. तर तुम्ही बघू शकता शेवटला आपली एंट्री झालेली आहे या पूर्ण पिक्चरमध्ये. आणि इकडं सल्लूभाई काहीतरी युनिक करायचं काम चालू आहे राजूसोबत. पण राजू म्हटला बस आता जातो घरला मी, माझी सकाळी शाळा आहे. तर इकडं आमचे चिरंजीव यांनी चपलाला त्याच्या थंडी वाजत आहे म्हणून चपलाला शेकत आहेत. आणि इकडं कुमारभाऊ म्हटले आता मी जातो ओमनी घेऊन राजवाड्याला. तर इकडे सल्लूभाई आता पल्सर गाडी घेऊन आलेले आहेत. तर अध्यक्षबाई चालत जाऊ नका तुम्ही माझ्या गाडीवर बसा असं म्हणत आहेत. तर ज्ञानू बसलेले आहे गाडीवर आणि अध्यक्षबाई पण बसत आहेत, तुम्ही बघत आहात मित्रांनो. आणि इकडं आमचा चिरंजीवानी जाळ विजवला आहे, बास चला बाबा घरला आता असं म्हणत आहे तो. आणि इकडं सल्लूभाई यांनी निघालेले आहेत, तुम्ही बघू शकत आहात. कॉलनीमध्ये जास्त घरं नाही आहेत आणि 1-2 घरच आहेत, तुम्ही बघितलं असशीला. तर अशी आमची कॉलनी आहे मित्रांनो.